लांबसुद्धा आहे, पण ती धावपट्टी राहिली एकीकडे आणि जवळजवळ मला वाटतं धावपट्टीच्या खाली 20-25 फुटापेक्षा खाली ते विमान जे आहे त्याने ते उतरवलं आणि तिथली जी भिंत जी असते आपल्या सर्वसाधारणपणे विमानतळाची दगडी त्याला ते धडकलेलं आहे असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे ताबडतोब आणि ते सगळं बघितल्यानंतर त्या विमानाचे जेवढे तुकडे झालेले आहेत, माणसांचे काय झालं असेल कल्पनासुद्धा करता येत नाही. आणि मला तरी स्वतः असं वाटतं, तर लोक सगळे सांगतात, कारण इथे अगोदर लोक आलेले होते ना काही स्वागतासाठी, ते म्हणतात की अगोदर बघून गेला ते एक चक्कर मारतात एअर स्ट्रिपवर काय आहे का वगैरे काय बघतात, पण त्याच्यानंतर तो तिकडे गेला. आश्चर्य आहे की असं कसा काय गेला, मला आता मोठं आश्चर्य वाटतं. परंतु एकूण जे आहे दुर्दैव म्हणायचं, आता याची चौकशी होईल, पण चौकशी काय सापडणार, कोणच आता जे 5-6 लोक जे होते काय कोणच नाही ना, काय नक्की झालं. मनात घोटाळा असावा म्हणावा, विमान चांगलं फिरत होतं, चक्कर पण त्याने मारले. कंपनीबद्दल काय संशय वाटतोय का, घातपाताचा संशय वाटतोय का? असं आहे की मी या बाबतीमध्ये काही बोलणं हे चुकीचं आहे. मी फक्त बघितलं की तुम्हाला सांगितलं की एअर स्ट्रिप कुठे आहे आणि ते उतरलं कुठे आहे, धडकलं. बाकीचे